उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कितीही नाही म्हणत असले तरी बारामतीची निवडणूक ही गावक आणि भावकीचीच ठरतीये हे कुणीही अमान्य करणार नाही। आतापर्यंत आरोप प्रत्यारोप अन्याय धोका पाठीत खंजीर या मुद्द्यावर प्रचाराचं वातावरण तापलं होतं। शेवटच्या टप्प्यात मात्र टीकेची पातळी इतकी घसरली की ती ऐकण्याचीही सामान्य मतदारांना लाज वाटू लागली आहे। सत्तेसाठी खुर्चीसाठी नेते किती खालच्या पातळीवर घसरू शकतात याचं उदाहरण आतापर्यंत आदर्श ठरणारा पवार कुटुंबातही दिसू लागलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख न करता भटकती आत्मा असा उल्लेख केला, त्यामुळे बारामतीकरांमध्ये संताप व्यक्त होतोय। विशेष म्हणजे अजित पवार यांच्या उपस्थितीत मोदी असा अनादर करत होते तेव्हा दादा मात्र खाली मान घालून गप्प होते। नंतर पत्रकारांनी विचारलं असता मोदींना विचारतो तुम्हाला कुणाला भटकती आत्मा म्हणायचं होतं असा बाळबोध उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली। मात्र एवढ्यावरच ही टीका टिप्पणी थांबलेली नाही। अजित पवारांच्या एका कार्यकर्त्यानं तर कहरच केला। माळेगावच्या एका छोट्या कॉर्नर सभेत दादांचा समर्थक रविराज तावरे या युवकानं सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना चक्क मडकं फोडलं। तो म्हणाला सुनेत्रा पवार या विजयी झाल्या नाही तर आपल्या डोळ्यात पाणी येईल आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होईल। अजितदादांनी आजवर आपल्यासाठी खूप काही केलं, त्यांच्याच डोळ्यात पाणी आलं तर त्यांना काही फरक पडणार नाही, पण आपल्याला पडेल। एका कुंभाराकडून आपण हे मडकं आणलंय, तेच त्यांच्या डोळ्यासमोर फोडलं तर त्याला किती वाईट वाटेल असं म्हणून रविराजनं भर रस्त्यात ते मडकं फोडलं आणि दादांच्या मागं उभं राहायचं आवाहन केलं। त्याच्या या कृतीचा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांगला समाचार घेत अजितदादांनाही टार्गेट केलं। एका मेळाव्यात या घटनेचा उल्लेख करून रोहित पवार म्हणाले मलिदा गँगच्या एका सदस्यानं मडकं फोडलं, तुम्हाला माहिती आहे का मडकं कधी फोडलं जातं? अजित पवार यांनी मात्र तातडीनं या आरोपाचं खंडन केलं। ते म्हणाले कोण कुठे असं कृत्य करतंय मला माहिती नाही, मी आजवर कधी कुणाची उणीधुणी काढली नाही, कुणाचा अनादर केला नाही, त्यामुळं असे आरोप करणं चुकीचं आहे। ही भावकीची निवडणूक नाही तर देशाची आहे। आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले मडकं फोडणं ही अघोरी विद्या आहे, मृत्यूचा संकेत मडक्यातून दिला जातो। बारामतीत जे घडलं ते अघोरी विद्येतून घडलं। पुरोगामी शरद पवारांच्या बारामतीत ज्यांनी हे मडकं फोडायचं कुणी सांगितलं त्यांना हे माहीतच असेल, पण जे झालं ते खूपच वाईट झालं। अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचं नाव न घेता टीका केली। आता हे मडकं प्रकरण जास्तच तापल्यानंतर ही कृती करणारे रविराज तावडे यांनीही स्पष्टीकरण दिलंय। ते म्हणाले फोडलं ते माठ आहे, माठ म्हणजे कलश, मडकं नव्हे। अजितदादांनी विकासाचा कलश बारामतीत आणला, तो जर फुटला तर दादांना वाईट वाटेल, पण कोणत्या वृत्तीच्या रोहित पवारांनी हा विषय जाणीवपूर्वक दुसरीकडे नेला? रोहित पवारांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई झालीये असं सांगून त्यांनी प्रत्युत्तर दिलं। आता पवारांच्या घरातील दुसरा विषय मिशी काढण्याचा विषय चर्चेत आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवणाऱ्या कुटुंबियांवर टीका करताना दादा म्हणाले सुप्रिया सुळेंसोबत प्रचारात दिसणारे कुणीही 4 जून नंतर दिसणार नाही। चुकून एखादा कुणी दिसला तर मी माझ्या मिशा काढेन असं चॅलेंज दादांनी दिलं होतं। त्यावर त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पाटील यांनी दादांना प्रत्युत्तर देत निवडणुकीचा 4 जून रोजी निकाल लागल्यानंतर अजित पवारांना आपल्या मिशा काढाव्या लागतील असं ठणकावून सांगितलं। याच श्रीनिवास पाटलांनी शरद पवारांशी गद्दारी करणारा आपला सख्खा धाकटा भाऊ अजितदादाचा नालायक म्हणून उल्लेख केला होता। दादांच्या या वागण्याचा कुटुंबावर परिणाम होतोय हे सांगताना श्रीनिवास म्हणाले कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे आमची आई नाराज झाली आहे, माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तेवढेच प्रिय आहेत असं म्हणत त्या बारामती सोडून आमच्या पुण्यातील बहिणीकडे राहण्यास गेल्या। मी स्वतः अजितदादांच्या टोकाच्या भूमिकेमुळे त्यांची साथ सोडली असं श्रीनिवास म्हणाले। दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनीही आता दादांनी वस्तारा शोधून ठेवावा असा टोला लगावलाय। माझा जन्म झाला होता का नव्हता मला एवढंच सांगायचंय, माझ्या 6 वर्षाच्या मुलाला 10 वर्षाच्या मुलीला आणि मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या 65 वर्षाला अजितदादांना कळत नाहीत का की वडीलधारे काय असतात, संबंध काय असतात, नाती काय असतात। स्वार्थासाठी स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या साहेबांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय? त्यामुळे स्वार्थापोटी सामान्य पब्लिकचं काही पडलं नाही आणि हे लोकांना माहिती आहे, म्हणून तर लोक अजितदादांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे आणि अजितदादांचा पक्ष हा कुठेतरी 0 खासदार त्यांचे निवडून येतील। त्यामुळे वस्तारा असू द्या नाही तर काही असू द्या त्यांनी तयार ठेवावं 4 तारखेला। कुटुंबातील सर्वांनीच साथ सोडली, सक्का भाऊ सुद्धा विरोधात गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले अजितदादा मोठ्या भावाला उत्तर देताना हसत म्हणाले बाबा तूच वस्तारा घे आणि काढ माझ्या मिशा।
संपूर्ण कुटुंबातून एकटे पडलेल्या अजित पवारांनी 7 मे रोजी आपल्या आईसोबत मतदान केलं. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकजूट असल्याचं दाखवलं. त्यांच्यात माझी आई आशाताई अनंतराव पवार या कुटुंबात सर्वात ज्येष्ठ आहे. ती आज माझ्या सोबत आहे. माझी आई कोल्हापूरला होती. आताच्या मुलाचं लग्न होतं. मला तिनं सांगितलं होतं की मी मतदानाला तुझ्या सोबत येईल. त्यानुसार ती आली आहे. आमचं कुटुंब फार मोठं आहे. माझ्या विरोधात केवळ 3 कुटुंब आहेत, दुसरं कुणीही नाही, असं अजित पवार म्हणाले. 7 मे रोजी सकाळी मतदानाची धांदलघाई सुरू असताना सुप्रिया सुळे काटेवाडीत आल्या होत्या. मतदानानंतर त्या अचानक आपले प्रतिस्पर्धी आणि चुलत भाऊ अजित पवारांच्या घराकडे निघाल्या. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तिथं अजितदादांच्या आईची म्हणजेच आपल्या आशा काकींची भेट घेऊन काही वेळातच सुप्रियाताई बाहेर पडल्या. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, काकी आशाताई यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी आले होते. अनेक वर्षांपासून मी काकींकडे येत असते. मी या घरात 2-2 महिने राहिली आहे. माझ्या आईनं लहानपणी माझ्यासाठी जेवढं केलं नसेल तेवढं आशा काकींनी केलंय. मी त्यांचे आशीर्वाद घेतले. पवार कुटुंबातील वाद कितीही टोकाला गेला असला तरी शरद पवार, रोहित पवार, अजितदादा यांच्याच टोकाचा संघर्ष झडत असला तरी सुप्रिया सुळेंच्या या एका कृतीनं तणाव काहीसा निवळला असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे दुपारनंतर होणाऱ्या मतदानावरही या भेटीचा प्रभाव पडू शकतो असं जाणकारांना वाटतंय.